घरासमोर, मंदिरासमोर रोज रांगोळी तर काढायची आहे, पण कोणती काढू हा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. तर चला, तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे आज सोप्या आणि सुंदर 3 रांगोळ्या. नमस्कार सर्वांना. तर चला स्टार्ट करूया आपल्या आजच्या भागाला. तर पहिली रांगोळी आहे आपली छोटीशी जागेत होणारी. तर प्रथमतः आपण एक ग्रीन कलरने रेषा मारून दोन्ही बाजूंनी फुलांच्या अशा पाकळ्या तयार करून घेणार आहोत. काडीच्या साहाय्याने बरोबर शेप तयार करून घेतलेला आहे. बघू शकता अगदीच कमी जागेत आणि कमी वेळेत होणारी रांगोळी आहे. तर आपण बाजूंनी एक एक अशी रेषा मारून घेतली आणि त्यावरतीच 5-5 असे डॉट देऊन बरोबर एक फुलाचा शेप तयार करून घेणार आहोत. आणि बाजूलाच रेषा उरली होती त्यावरती आणखी 2 सेम रेषा मारून घेतल्या आणि फुलाच्याच मधोमध बरोबर थोडासा येलो कलर स्प्रेड करून बरोबर मध्ये एक ऑरेंज कलरचा डॉट दिलेला आहे. त्यामुळे अतिशय सुंदर असा फुलाला लूक आला. आणि बाजूलाच ग्रीन कलरच्या रेषेवरती एक पान तयार करून घेतलेले आहे. आणि फुलामध्ये आपण लाईट असा पिंक कलर भरून घेणार आहोत. आणि अगदीच तोंडाला थोडासा मरून असा कलर स्प्रेड केला. बाजूलाच एक ऑरेंज कलरचा डॉट देऊन त्यावरती येलो कलरचे डॉट दिलेले आहे. आणि रेषांवरती व्हाईट कलरचे दोन्ही बाजूनी एक एक डॉट देऊन घेणार आहोत. तर बघू शकता व्हिडिओमध्ये अतिशय पटकन होणारी ही रांगोळी आहे. आणि त्या पानालाच आपण साईडने ऑरेंज आणि ब्ल्यू कलर देऊन एक मोरपिसाचा लूक तयार करून घेणार आहोत. तर रांगोळी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा. फायनल लूक रेडी आहे. आता बघूया आपण 2 नंबरची ही रांगोळी. ही पण अगदी सोपी तुळशीसमोर किंवा देवघरासमोर काढू शकता. तर प्रथमतः आपण व्हाईट कलरच्या रांगोळीने एक फुलाचा शेप तयार करून घेतलेला आहे. राही रंगोळी चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर बघू शकता व्हिडिओमध्ये आपण फुलाला असा एक तुऱ्या टाईप शेप देऊन घेतलेला आहे. अगदीच चारही बाजूनी आपल्याला हे करून घ्यायचे आहेत. अगदीच ही फ्री हँड रांगोळीप्रमाणे आहे. तुम्हाला वाटेल तो शेप किंवा डिझाईन त्यामध्ये काढू शकता. इथे कुठल्याही प्रकारची मर्यादा नसते. आपल्याला जी आवडेल ती डिझाईन फुलावरती तयार करून घ्यायची आहे. तर बघा, तुऱ्याच्याच वरती आपण एक छोटे असे 3-3 पाकळ्याचे फूल तयार करून घेतले. आणि मधल्या फुलामध्येही आपण ऑरेंज कलर थोडा स्प्रेड करून घेतला. आणि अगदीच बरोबर मध्ये असा थोडासा लाईट ब्ल्यू कलर स्प्रेड करून घेतलेला आहे. आणि बाजूच्याच पाकळ्यांमध्ये थोडा असा मरून कलर स्प्रेड केला आणि बरोबर मध्ये येलो कलरचे डॉट देऊन घेतलेले आहे. तर बघू शकता अतिशय सुंदर असा आपला फायनल लूक रांगोळीला आलेला आहे. माझ्या रांगोळी आवडत असतील तर एक कमेंट करून नक्कीच सांगा. अतिशय सोपी आणि सुंदर ही रांगोळी तयार झालेली आहे. तर बघूया आपली शेवटची आणि 3 नंबरची रांगोळी. ही एक आपण बॉर्डर रांगोळी काढणार आहोत. अगदीच उंबऱ्यासमोर किंवा पाटासमोरही काढू शकता. सोपी आहे एकदम. तर व्हाईट कलरचे आपण डॉट देऊन घेणार आहोत. जसे तुमचं उंबऱ्यांचं अंतर असेल तशी ही मालिका आपल्याला पूर्ण कंप्लीट करून घ्यायची आहे. आणि अगदीच झाकणाने थोडेसे स्प्रेड करून बोटाच्या साहाय्याने त्याला एक राऊंड शेप असा तयार करून घेतलेला आहे.
आणि बरोबर मध्ये ऑरेंज कलरचा एक डॉट देऊन ऑरेंज कलरच्या समोरच एक ग्रीन कलरचा असा डॉट देऊन घेणार आहोत. आणि काडीच्या मदतीने आपण ग्रीन कलरच्या डॉटला एक पानाचा शेप तयार करून घेतलेला आहे. आणि बाजूलाच आपण जे व्हाईट कलरचे राऊंड करून घेतले होते त्याच्या समोरच 3 असे व्हाईट कलरने डॉट देऊन घेतलेले आहेत. बोटाच्या साहाय्याने ते थोडे थोडे त्याला फुलाचा असा शेप तयार करून घेतलेला. आणि त्या फुलांमध्ये आपण येलो कलर थोडा असा स्प्रेड करून घेणार आहे. अगदीच थोडा असा टाकून घेतला आणि मग बरोबर मध्ये एक रेड कलरचा डॉट देऊन घेतला. पानांना आपण बरोबर असा शेप तयार काडीच्या साहाय्याने करून घेतला. पानांच्या समोरच लाईट असे पोपटी कलरचे 2 डॉट देऊन घेतलेले आहेत. तर अतिशय सोपी आणि पटकन होणारी ही बॉर्डर रांगोळी आहे. तर आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा पूर्ण भाग बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. अशाच नवनवीन आणि छोट्या सुंदर रांगोळी बघण्यासाठी राही रंगोळी चॅनलला एकदा नक्की व्हिजिट करा.